पालघर शहरामध्ये सर्व ठिकाणी पाणीच पाणी झालेलं आहे. याबद्दल आपण काय म्हणाल? पालघर नगर परिषद हद्दीतील नैसर्गिक नाले अ, विकासकांनी गायब करून अरुंद केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पालघर विकास योजनेत नगर परिषद विकास योजना केली. त्याच्यात नैसर्गिक नाले काही ठिकाणी दाखवले नाही. त्याचा फायदा विकासकांनी घेऊन अनेक नैसर्गिक नाले हे काही गायब केलेत, काही अरुंद केलेत. या बाबतीत आमचे माजी स्वीकृत नगरसेवक तत्कालीन अरुण माने साहेबांनी वेळोवेळी उपोषण करून ते सभागृहात विषय मांडला होता. त्यांना लेखी उत्तर दिलेलं आहे, पण प्रशासनाने आजपर्यंत कुठली कारवाई ठोस केलेली नाही. त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे मान्सून पूर्व जी तयारी प्रशासनाने केली पाहिजे होती ती केलेली नाही. मान्सून पूर्वी प्रॉपर नैसर्गिक नाले जे आता अस्तित्वात आहेत ती प्रॉपर त्यांनी साफसफाई केलेली नाहीत. अरुंद नैसर्गिक नाले पूर्वत करायला पाहिजे होते, ते केलेले नाहीत. आणि बरेच ठिकाणी गटार साफसफाई योग्य प्रमाणे झाल्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही. पावसामुळे बरेच पालघर नगर परिषद हद्दीतील भागात पावसाचे पाणी साचून नागरिकांचे अनेक ठिकाणी आर्थिक नुकसान झालेलं आहे. आणि ह्याबाबत प्रशासन जबाबदार आहे. प्रशासनाने योग्य ती नियोजन घेतलं नाही. ठीक आहे, पाऊस जास्त पडला, पण त्याबरोबर प्रशासनाची काळजी घ्यायला पाहिजे होती. ती घेतल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. विद्यमान नगराध्यक्ष यांनी सांगितलं आहे की भरती आणि वरतीवरून आलेलं पाणी एकदम आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. पूर्ण नियोजन होतं. पालघर नगर परिषद सन्माननीय नगराध्यक्षांनी ही भूमिका घेतली असेल, परंतु हे तर प्रत्येक पावसाळ्यात ओटी भरती ह्या प्रक्रिया चालतच असते. त्याच्यामुळे ह्या प्रक्रियेचा आणि ह्याचा काही संबंध नाही, कारण भरती प्रत्येक वेळेस पाऊस पडतो. यावेळेस तर उलट उशिरा पाऊस पडलेला आहे. आता जुलै महिन्यात पाऊस कुठेतरी चालू झालेला आहे.